नमस्ते, मेमन फास्ट न्यूज में आप सभी का फिर से एक बार स्वागत है। छत्रपति संभाजी महाराज की जय। नुकताच नागपूर येथे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते डॉक्टर आबाजी थत्ते सेवा आणि अनुसंधान संस्थेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या भारतदुर्गा मंदिराचा शिलान्यास सोहळा पार पडला। या सोहळ्यानंतर आयोजित धर्मसभेमध्ये धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थ रामदास स्वामी यांच्या समोर आपला मुकुट ठेवून मी आता थकलोय, मला यापुढे लढाई करायची नाही असे वक्तव्य केले होते। त्यांच्या या वक्तव्याचा महाराष्ट्रभरातून निषेध करण्यात आला होता, तर काँग्रेस पक्षाच्या वतीनेही राज्यव्यापी निदर्शने करण्यात आली। याच पार्श्वभूमीवर मंगळवारी वसई विरार जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी देखील या वक्तव्याविरोधात तीव्र निदर्शने करून जाहीर निषेध व्यक्त केला। तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याबद्दल धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांना महाराष्ट्रात येण्यास कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे। या निषेध आंदोलनात शिवप्रेमी मंगेश मस्के, जिल्हा काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रकाश पाटील, जिल्हाध्यक्ष ओनिल आलमेडा, निलेश पेंढारी, किरण शिंदे, माणिकपूर ब्लॉक अध्यक्ष विल्फ्रेड डिसुझा, बोरिंज ब्लॉक अध्यक्ष राकेश गोन्सालविस, चंदनसार ब्लॉक अध्यक्ष भीमराव पेठकर, प्रिन्सली गोन्सालविस, राजू भाई, मोहन घरत, सॅबस्टिन कोरिया, सुनील कुमार यादव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। काय बोलणार त्या नुकत्या घडलंय? धीरेंद्र शास्त्री नावाचा एक बंधू, स्वयंघोषित बंधू आणि त्याच्या पडद्याआडून राज्याचे मुख्यमंत्री, देशाचे कॅबिनेट मंत्री आणि RSSचे प्रमुख भागवतजी ज्या प्रकारे शिवाजी महाराजांचा अपमानग्रस्त करतात आणि ते स्टेजवर बसून टाळ्या वाजवतात, यांनी संविधानाची शपथ घेतली आहे की आम्ही सायंटिफिक टेम्पर पाडू आणि सायंटिफिक टेम्पर न पाडता 2014 पासून केवळ अंधविश्वास आणि अंधविश्वास आणि अशा धीरेंद्र शास्त्रीचा ते जाहीरपणे कार्यक्रम करतात। आणि धीरेंद्र शास्त्री सभेमधून छत्रपती शिवाजी महाराजांची जी अवमान करतो, जी बदनामी करतो आणि त्याला ते स्टेजवर काही उत्तर न देता टाळ्या वाजवतात। या तिघांचे आम्ही निषेध करतो, कारण यांनी भारतीय संविधानाची देखील शपथ घेऊन त्यांनी अवहेलना केलेली आहे। त्यामुळे यांचा आम्ही जाहीर निषेध करतो। काँग्रेसतर्फे आमची मागणी आहे की त्यांच्यावर राज्यामध्ये संपूर्ण बंदी घालण्यात यावी आणि पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल करण्यात यावा अशी आमची मागणी आहे। आता सरांनी सांगितल्याप्रमाणे धीरेंद्र शास्त्री नावाचे जे बंधू बाबा आहेत त्यांनी जे वक्तव्य केलं ते अतिशय दिशाहीन आणि लोकांची फसवणूक करण्याचं आहे। कारण का पुन्हा एकदा मनुवादा फुफवण्यासाठी हा जो केविलवाना प्रयत्न चालू आहे, महाराष्ट्राची जनता जाणून आहे। लक्षात घ्या, ज्या वेळेला शुभ मंगल सावधान हे सावधान शब्द पडल्यानंतर जे समर्थ रामदास पळून गेले जबाबदारीपासून एका महिलेला सोडून, त्यानंतर त्या महिलेचं काय झालं, तर अशा समर्थांच्या हाती छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य सोपवतील का? जर लग्न करून संसार करण्याची ज्यांची कुवत नाही, त्यांना असं वाटतं की आपण ते करू शकत नाही आणि त्यावेळेला ते पळून गेले, त्यांच्या हाती स्वराज्याचा हा गाडा छत्रपती शिवाजी महाराज सोडतील का? ज्या स्वराज्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या शरीराचे तुकडे करून घेतले पण शेवटपर्यंत हत्यार टाकलं नाही, मान झुकवली नाही, ते तो राजमुकुट काय समर्थांच्या पायावर कोण ठेवेल का? विचार करा, आपल्या मानेवर आपलंच मस्तक आहे आणि मस्तकातून विचार करा काय या महाराष्ट्राची दिशाभूल होते आणि हा महाराष्ट्र जो या देशाचा स्वाभिमान आहे तो कुठेतरी मिटवण्याचा प्रयत्न याच्यातून होतोय का? असे अनेक बंधुबाबा आणतात आणि या बंधुबाबांच्या स्टेजवर बसून हे राजकारणी ज्यावेळेला टाळ्या वाजवतात त्यावेळेला खराच सारखे जे बंधुबाबा आहेत ते फोपवत आहेत। जर हे धीरेंद्र शास्त्री एवढे पॉवरफुल असतील, जे चिठ्ठ्या काढत असतील, मग यांनी का चिठ्ठी काढली नाही आणि पंतप्रधानांना दिली नाही का? एका चिठ्ठीमध्ये पुलवामाचा हल्ला होणार आहे, पठाणकोटचा हल्ला होणार आहे, पहलगावचा हल्ला होणार आहे, हे हल्ले त्यांनी का नाही थोपवले? जर त्यांच्या चिठ्ठीमध्ये एवढी ताकद होती तर त्यांनी सन्माननीय पंतप्रधानांसाठी एक चिठ्ठी का पाठवली नाही आणि एवढ्या लोकांचे जे सैनिक मेले त्यांचा जीव का वाचवला नाही? अशा धीरेंद्र शास्त्रींचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्या मंचावर बसलेल्या देवेंद्र फडणवीसांचा, गडकरींचा, मोहन भागवतांचा आणि या अशा संपूर्ण विचारसरणीचा जी पिल्लावळ मनुवादी आहे त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो। हा देश, हे राज्य आणि ह्याचे इथून त्या प्रत्येक कण छत्रपतींचा आहे आणि त्यांचाच राहणार।
जी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की निषेध असो धीरेंद्र शास्त्रीचा, निषेध असो, फडणवीसांचा, निषेध असो, गडकरींचा, निषेध असो, मोहन भागवतांचा. निषेध असो. अरे बोल रे बोल, हल्ला बोल, अरे जोर से बोल, हल्ला बोल, अरे ताकत से बोल, हल्ला बोल, अरे मनुवाद पे, हल्ला बोल, अरे मनुवाद पे, हल्ला बोल, धीरेंद्र शास्त्री पे, हल्ला बोल, अरे जोर से बोल, हल्ला बोल, अरे हिम्मत से बोल. हल्ला बोल. छत्रपती शिवाजी महाराज की, जय. छत्रपती संभाजी महाराज की, जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. जय. भारत माता की, जय. माता की. जय.